शेतकरी कर्जमाफी योजना. मित्रांनो, या योजनेमध्ये नेमकं कोण पात्र होणार आहे आणि कोण अपात्र होणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील. या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. मित्रांनो, भरपूर निकष लावण्यात आलेले जे की निकष असायला नव्हते पाहिजे. असे निकष ज्यामध्ये सर्व शेतकरी हे याच्यामधून म्हणजे जवळ-जवळ 50% शेतकरी याच्यामधून गायब झालेले. अशी शेतकरी कर्जमाफी योजना करून सरकारने नेमकं शेतकऱ्यांच्या हाती काय दिलं, हे आपण बोलू नाही शकत. मित्रांनो, 2019 मध्ये जे शेतकरी कर्जमाफी योजनेत बसले होते, असे शेतकरी या योजनेमधून वगळण्यात आलेले. ज्या शेतकऱ्यांना 2019 मध्ये कर्जमाफी झाली होती, ते शेतकरी याच्यामध्ये पात्र नसणारे, ते अपात्र असणारे. त्याच्यानंतर 2017 मध्ये जे शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बसले होते, असे शेतकरी पण यामध्ये नसणारे. ज्यांनी 2019 पासून 2025 पर्यंत कर्ज हे रेग्युलर भरलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना येथे अ, प्रोत्साहनपर अनुदान म्हणजेच ₹50,000 याच्यामध्ये अनुदानामध्ये मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 2019 पासून ते 2025 पर्यंत ज्यांचं कर्ज थकीत राहिलेलं आहे, असे शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहे. पण तेही 2,00,000पर्यंत 2,00,000च्या वरची जी रक्कम असेल, ती शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या खिशामधून याच्यामध्ये भरावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही कर्जमाफी यामध्ये झालेली आहे. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी होते, की जे प्रोत्साहनपर अनुदान आहे, ते 50,000 वरून 1,00,000 करण्यात यावं आणि त्याच्यानंतर जे शेतकरी 2019 मध्ये कर्जमाफी योजनेमध्ये बसले होते आणि त्यांना कर्ज माफ झालं होतं 2019 मध्ये. असे शेतकरीसुद्धा यामध्ये अ, असावे आणि पूर्ण शेतकऱ्यांना ही सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, असंही मागणी करण्यात येते. आणि याच्यामुळे होऊ शकतं की जी-आर बदलेल आणि पुन्हा जी-आर नवीन येईल आणि नवीन नियम व अटी लागतील याच्यामध्ये. तर ते बघावं लागेल आपल्याला की नेमकंच कोणते शेतकरी याच्यामध्ये असू शकतात नंतरच्या जी-आरमध्ये. तर तो जी-आर जेव्हा येईल तेव्हा आपण नक्कीच व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवू. तर असे शेतकरी मित्रांनो जे पात्र होतील त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे याच्यानंतर जो व्हिडिओ मी याच्यामध्ये बनवेल, तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, तुम्हाला नेमकं सरकारने कोणकोणते बदल याच्यामध्ये करायला पाहिजे, नेमकं कोणत्या अटी-शर्ती हे कमी करायला पाहिजे, हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू आणि त्याच्यावरून तुम्हाला माहिती सांगू. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल.